नमस्कार, मी संकेत नलोडे. तर आपण डॉक्टर डी कुंभार सरांच्या सोबत बोलत आहे आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला. आता जवळजवळ 30-38 वर्ष फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये आहे आणि अल्युमिनियम फाउंड्रीमध्येच आहे. तर आता आपण त्यांच्याकडून 2 गोष्टी या पार्टमध्ये जाणून घेणार आहोत. पहिला पार्ट की त्यांच्या मते 38 वर्षामध्ये म्हणजे जवळ 4 दशकामध्ये ह्या फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये कसे बदल होत गेले एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो मेन पार्ट आहे की PhD त्यांना मिळाली, त्याच्यासाठी त्यांचे कसं घडत गेलं किंवा कसं घडत गेलं म्हणूया आपण, तर त्याच्याबद्दल. तर आता पहिला पॉईंट विचारतो की ज्यावेळी तुम्ही जॉबला लागला मेनन पिस्टनला आणि आज तागायत अल्युमिनियम फाउंड्री जी आहे, कसे बदल होत गेलेत किंवा काय काय करत? आता सुरुवातीला फाउंड्रीमध्ये काम करायला जायला इंजिनियरही तयार व्हायचं नाही, ऑपरेटरही तयार व्हायचं नाही. फाउंड्री म्हणजे धूर, फाउंड्री म्हणजे धूर, फाउंड्री म्हणजे आग असते, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात, ही लोकांच्या डोक्यात एक डर होती, कल्पना. आणि त्या काळामध्ये हेवी ड्युटी वर्क म्हणजे सगळे मॅन्युअल ऑपरेशन्स असतात. मोठे इनगट उचलायचे, मोठ्या मोठ्या डाईज उचलायच्या, मोठ्या मोठ्या कास्टिंग उचलायच्या, हे सगळं मॅन्युअल वर्क त्यावेळी होतं. त्या मॅन्युअल वर्कचं रूपांतर कसं होत गेलं? मॅन्युअल वर्कचं रूपांतर ज्यावेळी इंडियन इंडस्ट्री हे ग्लोबलायझेशन झाल्यानंतर म्हणजे 91 नंतर बाहेरच्या कंपन्यांचे कोलॅबरेशन घेणे. जसं उदाहरण जपानीज इज वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग मॅन्युफॅक्चरर हब. जपान इज और वाज स्टील टुडे. ॲट दॅट टाइम म्हणजे जपान अल्युमिनियम फाउंड्रीमध्ये त्यावेळी पण अग्रेसर होता आणि आता पण अग्रेसर आहे. आणि ते फक्त त्यांचा भरवसा ह्यामध्ये प्रोसेस 4-5 आहेत. ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग, लो प्रेशर डाय कास्टिंग, हाय प्रेशर डाय कास्टिंग, सेंट्रिफ्युगल डाय कास्टिंग. आणि ग्रॅव्हिटीवरती भरवसा ठेवणारी कंपनी जपानीज. ग्रॅव्हिटीमध्ये डेन्स मटेरियल बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स कास्टिंग्स आर गेटिंग सॉलिडिफाईज, म्हणून त्याला ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग. तर त्या लोकांच्याबरोबर कोलॅबरेशन होतं. त्यांच्याकडे डाय कास्टिंग मशीन्स, त्यांच्यामध्ये फाउंड्री इक्विपमेंट्स, म्हणजे हेवी वर्क लाईट रूपांतर होणार. फक्त ऑपरेटरनं मशीनवरती काम करतात, मशीन जॉब उचलून ठेवलं. त्यानंतर आलं रोबोटिक सिस्टम. हे जे आलं हे सगळ्या फॉरेन कंट्रीजच्या कोलॅबरेशनमुळे इंडियामध्ये चालू झालं. म्हणजे ग्लोबलायझेशनचा फायदा झाला. आणि त्या लोकांचं त्यांनी वेगळं काही केलं नाही. आता ते बघितल्यानंतर कळतं ह्यामध्ये बाबा आपल्या लोकांच्या, इंडियन लोकांचं ब्रेन सुद्धा त्यांच्यापेक्षाही सुपर आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की चायनामध्ये 130 किलो, 140 किलो आणि 110 किलोचे पार्ट्स सिमेंटचे आयसोलेटर हाऊसिंग, डिस्कनेक्टर हाऊसिंग, सिटी करंट पॉवर इंडस्ट्रीमध्ये. तर ते पार्ट सँडकास्टिंग शिवाय होऊ शकत नाही अशी मोनोपोली होती चायनाची. कुठे? चायनाच फक्त सप्लाय करायचे वर्ल्ड वाईड पॉवर सेक्टरमध्ये. सिमेंट, हिटाची, CG ग्लोबल, क्रॉम्प्टन ग्रुव्स, हे सगळ्या कंपनी. तर ते पार्ट मी माझ्याकडे डेव्हलप केला JDC. त्यात चॅलेंज काय होतं, JDC पार्ट डेव्हलप करणार कसा? कारण आतल्या कोर सगळ्या इंटिग्रल सेक्शनमध्ये सॅड कोर शिवाय तयार होऊ शकत. त्यातला कोरचं वजन चाललं जवळजवळ 140-150 किलो. एवढा कोर उचलायचा कसा आणि ठेवायचा कसा? तर त्या कोरमध्ये आम्ही इनोव्हेशन केलं की कोरच मेल फिमेल केली. फक्त जेवढी लेअर आहे ती मेल केली आणि दुसरी खालची बाजू आहे ती फिमेल केली. मेल फिमेलचं त्याला असं जसं आपण चौकटीमध्ये हे घालतो ना, अशा पद्धतीने एकावर एक कोर, पहिला ही कोर ठेवायची, त्यावरती आणून ठेवायची, आणि आतनं सगळा कोर मोकळा. कोरचं वजन डायरेक्टली 30-40 किलो. आणि ते JDC मध्ये केलं. असं काही गोष्टी आपण करू शकतो की जिथे बाबा शिक्का लावला हे ह्या प्रोसेसमध्ये करायला लागते असं काही नाही. त्यात तुम्ही जर तुमचं हेड वापरलं तर ते सॉल्व्ह होऊ शकतो. अशा बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे जी क्रिटिकल कास्टिंग एका वेगळ्या प्रोसेस आहे. प्रेशर डाय कास्टिंगमध्ये, प्रेशर डाय कास्टिंग म्हणजे काय, त्याला प्रेशर डाय कास्टिंग का म्हटलं जातं की ड्यू टू द टनेज ऑफ द मशीनला टनेज प्रेशरवरती मेटल पोर केलं तर प्रेस केलं जातं. ते प्रेशर डाय कास्टिंग. बरोबर आहे. त्याच्यात ऑलाइंग इन्ग्रेडियंट वेगळे असतात. त्याच्यामध्ये कंपल्सरी आयर्न कंटेंट लागतो, त्याच्यामध्ये कंपल्सरी झिंक कंटेंट लागतो. हे झिंक आणि हे ग्रॅव्हिटी डाय कास्टिंगमध्ये पॉयझन आहे. लो प्रेशर डाय कास्टिंग डायवरती असते, मेटल खालनं बाय प्रेशरनं दाबलं जातं. म्हणजे मग असं म्हणूया का की ग्लोबलायझेशन व्हायच्या आधी ज्यावेळी आपली प्रोसेस होती ती मोस्टली मॅन्युअल एक होतं. ऍक्सिडेंट पण त्या काळामध्ये बऱ्यापैकी व्हायचे.
लोकांना इंजुरीज वगैरे मेजर इंजुरीज व्हायची. म्हणून त्यामुळे काम करायला कोण तयार नव्हतं. पण ग्लोबलायझेशन नंतर बाकीच्या जगाकडून कोलॅबोरेशन केल्यानंतर बाकीच्या कंपन्यांच्या सोबत आउट ऑफ इंडिया की आपल्याला काय हे करू शकतात, असं करू शकतो, आणि त्याच्यातून मग माणसांची क्युरियोसिटी तयार झाली आणि नंतर चांगले शोध लागायला लागले असं म्हणतात. तुम्ही पूजा कास्टिंग म्हणा किंवा इंडोरस म्हणा या कंपन्यात जाऊन बघितल्या. फॉन्ड्री इंडस्ट्री पूर्वीच्या काळात फॉन्ड्रीच्या समोर चालली की आजूबाजूला सगळा दिसणारी धूर काळ उठलेली कंपनी. अशी माझ्या कंपनीमध्ये आला पूजा कास्टिंग मध्ये किंवा आणि इंडोर्स मध्ये गेला ते अलीकडे ते तुम्हाला दिसणार नाही, कारण आज सगळं एव्हेंजेल वरती नॅचरल गॅस. त्यावेळी पूर्वीचं फ्युएल जे होतं, पूर्वीचं फ्युएल कुपोला फर्नेसेस वगैरे असतात त्याला कोल वापरायचे, त्यानंतर फर्नेस ऑइल, लाईट डिझेल ऑइल, त्यानंतर डिझेल ह्यानं फायरिंग करायचे आणि ते सगळा धूर आणि त्याचा ह्युमन बॉडीला खूप त्रास व्हायचा. आता आज फॉन्ड्रीमध्ये डेसिमल व्हॅल्यू लोकांच्या कानाला त्रास होऊ नये म्हणजे एवढ्या डेसिमल व्हॅल्यूच्या वर व्हॅल्यू असता कामा नये. मॅक्झिमम 75 डेसिमल व्हॅल्यू लागते. बरोबर. एवढ्यावर नॉईस लेवल गेली तर माणसाचे खराब होतात. त्यानंतर एक्स टेम्परेचर जर फॉन्ड्रीचं गेलं तर डायरेक्ट आमच्या प्लांटमध्ये वॉटर स्प्रिंकलिंग होतं. एक्स एवढ्या टेम्परेचरच्या वर जर गेलं तर डायरेक्टली पाण्याचा फवारा येतो. हे सेफ्टी फीचर्स वगैरे केले आणि आज क्रेनच्या झोनमधनं जायचं नाही किंवा लोक ही सेफ्टी आजकाल ते सेफ्टी भरपूर आहे बाबा. कुठून चालायचं मार्क द्या. बरोबर. म्हणजे लेमन एखादा माणूस झाला तरी त्याला कळायला पाहिजे इथूनच चालायचं, इथून चालायचं नाही, का तर हे डेंजर आहे. आता या जर्मन कंट्रीला मी जर्मनीला गेलो होतो मागच्या वेळी आम्ही जिफाला. त्या जर्मनीमध्ये रात्री 1च्या दरम्यान आम्ही जर्मनीच्या कॅपिटलला चाललो होतो, बर्लिनला. ती बाहेरची आम्ही कॅब केली होती. तर कॅबच्या ड्रायव्हरने सिग्नलवरती गाडी थांबवली. ट्रॅफिक काही नाही, शून्य ट्रॅफिक, इकडून नाही तिकडून नाही, समोर सगळं फिरते सिग्नल चालू आहे. ती गाडी थांबवली. त्याला थोडा अंतर म्हटलं अरे बाबा कोण नाही आणि गाडी का थांबवली. म्हटलं मी एक सिग्नल क्रॉस केला, माझी जेवढी सॅलरी आहे तेवढं डेबिट होतं म्हटलं अकाउंट. त्यामुळे त्या लोकांच्याकडे ऍक्सिडेंट वगैरे पण होत नाही, कमी होतात. म्हणजे आता आज ते जपानमध्ये जर तुम्ही बघितलं, जपानमध्ये शाळेची मुलं सुद्धा रोड क्रॉस करून जाताना रोडला क्रॉस केल्यानंतर रोडला अशी वाकून नमस्कार करतात, ते रिस्पेक्ट देतात. रोडला काय कळत नाही, झाडाला काय कळत नाही, ते रिस्पेक्ट देतात. एक फॅशन आहे, ती लोक जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ. म्हणजे मग आपण असं म्हणूया काय की बाबा ग्लोबलायझेशन नंतर आपल्याला सेफ्टी आपण इनबिल्ड करायला लागलो कंपन्यांमध्ये, असं पण म्हणूया. म्हणजे हा एक अनुभव तुमचा आहे का? बरोबर. ते झाल्यानंतर मग आता तुमचं सुरुवात जे लेक्चर देणं आता हे झालं, म्हणजे हे बदल होत गेले. ग्लोबलायझेशनमुळे तिकडचं टेक्नॉलॉजी आली, आपली टेक्नॉलॉजी तिकडे गेली, याच्यातून आपल्याला सेफ्टी कळालं म्हणा किंवा कशी माणसाची काळजी घ्यायला पाहिजे ते कळालं. हे सगळं झालंय. आता लेबर विषयी कसं होतं त्यावेळी? लेबर भरपूर होतं किंवा कसं झालं? त्यावेळी लेबर मिळायचे पण ते त्यांच्या सवडीनुसार. त्याला ते शेतातलं काम करून येणार, मध्ये ॲब्सेंटिझम असणार. आता आज काय झालं की आज लोकांचा पूर्वीचा कल खेड्याकडनं शहराकडे जाण्याचा खूप होता. अजूनही तसाच आहे. बिहार सगळं पूर्ण बिहार जवळजवळ 30% बिहारी एम्प्लॉय फॉन्ड्री इंडस्ट्रीला आहेत. महाराष्ट्रीयन माणसं तुम्हाला जास्त नाही दिसत. आज कुठल्याही फॉन्ड्रीमध्ये गेलं तर त्या हीटमध्ये काम करणं वगैरे, त्यांची गरिबी तिकडे दारिद्र्य खूप असल्यामुळे त्यांना ह्या लोकांना हे काम आवडतं, ते काम करतात. आपला महाराष्ट्रीयन माणूस नाही, हा जरा सुकोळ प्रदेशांना आलेला, ह्या हरित क्रांतीमधून आलेला असतो. शेती बाती थोडं साईडचा व्यवसाय. तर ते जिकडं मॅनपॉवरचं आता हे जे बिहारी लोकांचं हे कालांतरानं सुद्धा तिकडे जरी इंडस्ट्री झाली हा शॉर्टेज येणार. त्यामुळे आता हे रोबोटिक, ॲटो पोरिंग, ॲटो लॅडलिंग, ॲटो कटिंग, हे सगळं ऑपरेशन सगळं ॲटो यायला आता चालू झालेलं आहे. आता हे कालांतरानं कुठलेही जॉब जे आहे तुम्हाला माणसांना आजकाल व्हाईट कॉलर जॉब लागतो. आम्ही ज्यावेळी इंडस्ट्री मी जॉईन केली त्यावेळी व्हाईट कॉलर जॉब म्हणजे बाबा AC पाहिजे, CC पाहिजे, PC. आजचा तरी इंजिनियर हात काळ करायला नको म्हणून. इंजिनियरना इंजिनियरची डेफिनेशन माहित नाही. व्हाय द इंजिनियर इज कॉल्ड इंजिनियर. इंजिनियर इज इंजिनियर्स. यू शुड हॅव टू थिंक इन ऑल डायरेक्शन. तसं आजकालचा इंजिनियर पगार एवढा मिळतोय ना, ECI, PCI, CCI बस. बाबा माझं काय मी करतोय, पुढे जाऊन मला काय करायचंय, मला माझ्या नावाचं काहीतरी हवं. आता तुम्ही जर नॉलेज देत असाल ते कधी आणि जर तुम्हाला त्या नॉलेजच्या प्रश्न जर आले तर तुम्हाला कळतं की बाबा मला न कळणारा प्रश्न सुद्धा समोरून येतो. त्याचं उत्तर कसं द्यायचं ती समयसूचिकतेनुसार तुम्हाला टॅकल करावं. बरोबर. हे ज्यावेळी तुम्ही लेक्चर द्यायला चालू करता त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं. आता एक उदाहरण तुम्हाला याच्या कन्सर्न एक उदाहरण सांगायचं की पूर्वी
कोलगेट होतं खूप पूर्वीपासून. आता ते पेप्सोडंट आहे, हे आहे, ते आहे. ते तिथलं एका एम्प्लॉईनं म्हणजे फाउंड कसं शोध कसे लावू शकतो, तर त्याचं एकदम होल छोटा असायचं कोलगेटचं. ते वर्ष ते प्रोडक्शन हाय तेवढंच प्रोडक्शन. सगळ्या मीटिंगमध्ये सगळ्यांना बोलल्यानंतर तिथल्या सीईओनी आमच्या कोलगेटचं खपच होत नाही, लोक पावडर प्रिपेअर करतात जास्त, पेस्टचं खप का होत. तर हे एक सजेशन आलं एका एम्प्लॉईकडनं, कामगाराकडनं, साहेब आपला जो त्याचा डायमीटर आहे 2 mm ना, हा आपण 8 mm चा डायमीटर करू ट्यूबचा, म्हणजे ट्यूब जास्त बाहेर येईल, म्हणजे ट्यूब जास्त बाहेर येईल. ते त्याच वर्षी त्याचा 5 पटीने सेल वाढला. कन्झम्पशन तेवढं वाढलं ना. बरोबर आहे. पूर्वी टाल्कम पावडरची त्याला पण एखादं होल असायचं, आता आज 7-8 होल असतात. 7-8 होल असतात, तेवढं पडते आता मग. म्हणजे तेवढं कन्झम्पशन, म्हणजे कस्टमरला ते वापरताना त्याला जर जास्त आली म्हणून त्या कोलगेटला शिवाय देत नाही, तो त्यानं त्याच्या आखल्याने दाबायला पाहिजे, मग तेवढा खप वाढला ना. म्हणजे ह्या केस स्टडी देखील आता वाढत गेल्या. मीडिया आता पूर्वीचं टू व्हीलर गाडी जड असायची, आताच्या गाड्या हलक्या. ते बेसिकली सगळे अल्युमिनियमचे पार्ट आहे. आज अलॉय व्हील आलं, पूर्वी स्पोक व्हील होते. स्पोक व्हील, अलॉय व्हील असल्यामुळं ना जे व्हायब्रेशन्स आहे, एनवेज, नॉईस, व्हायब्रेशन, हार्डनेस, हे अल्युमिनियम सगळे अलॉय व्हील हे अल्युमिनियमचं आहे. पुढचे शॉकर ट्यूब आहे ते अल्युमिनियमचे, डिस्प्लेचे आयटम हे अल्युमिनियमचे, शीट स्विंग आर्म कव्हर अल्युमिनियमचं आहे, शीटच्या मागं लावलेली अल्युमिनियम, जेणेकरून गाडी लाईट वेट आहे. हा लाईट वेटमुळे काय हाय आरपीएम, लो नॉईस, त्यामुळे हे सगळं, आणि ऍव्हरेज पण चांगलं पण वजनाला हलका असल्या, म्हणजे हे पण शोध लागत गेले कालांतराने. आधीच्या गाड्या हेवी, आधीची बुलेट, यामा, काय एजडी बिजडी गाड्या आवरायची नाही दोघांना. बरोबर आहे. आता तसं नाही, आता गाड्या हलक्या. मग आता हे अल्युमिनियम मधले वेगवेगळे शोध पण लागले ना तुमचे, म्हणजे ते आता ह्याच्या पुढचं वर्जन येते अल्युमिनियमचं, की आणखी एक आपल्या 10-15 वर्ष जनरेशनला पडले पुढचं येते मॅग्नेशियम डायकास्टिंग. अल्युमिनियम पेक्षाही हलका, ते मॅग्नेशियम डायकास्टिंग. आणि हे सगळे आता जे टेस्ला बिस्लामध्ये जे चॅसिसचे पार्ट्स वगैरे आहेत ते मॅग्नेशियम डायकास्टिंग मध्ये. म्हणजे मॅग्नेशियम हा अल्युमिनियम पेक्षा पुढचं येणारं मटेरियल, लाईट मेटल. अल्युमिनियमला लाईट मेटल आता LM0 to LM13 जे म्हणतात, LM म्हणजे काय, लाईट मेटल. लाईट मेटल. अल्युमिनियमचे LM13, LM28, LM6, LM9, LM25 जे असतं, LM म्हणजे लाईट मेटल. आता ह्यामध्ये जे धातू आहेत, सिलिकॉन आहे, कॉपर आहे, मॅग्नेशियम आहे, Mn आहे, Mg आहे, निकेल आहे, हे कशासाठी ठेवले असते. आता ह्या प्रत्येक धातूची एक प्रॉपर्टी असते. सिलिकॉन का, त्यातलं एक एक्झाम्पल की सिलिकॉन का वापरलं असतं. सिलिकॉन एक तर गाडी इंजिन, तुम्ही गाडी 4 तास चालवली, 5 तास चालवली, तर गाडीचं टेम्परेचर जे आहे ते 200, 250, 300 डिग्री सेंटीग्रेड. हे थर्मल एक्सपान्शन, म्हणजे गरम झालं की टेंडन्सी असते की कुठलाही पार्ट फुगतो. सिलिकॉन हा थर्मल एक्सपान्शन कंट्रोल करतो. सिलिकॉनची मेन प्रॉपर्टी थर्मल एक्सपान्शन कंट्रोल. मॅग्नेशियमची मेन प्रॉपर्टी आहे तिचं हार्डनिंग कन्स्ट्रक्शन. तुम्हाला पार्ट फंक्शन फिट बसायसाठी फ्लॅटनेस, परपेंडिक्युलरिटी, पॅरलॅलिटी, सरफेस फिनिश हे जर ओके पाहिजे तर हार्डनेस पाहिजे, त्यासाठी मॅग्नेशियम लागतो. हे असं म्हणजे मग हे आता नवीन शोध लागत गेले. मग आता याच्यामध्ये अजून एक विचारायचं आहे मला. आता तुम्ही 2 व्हीलरचं सांगितलं, त्याचं 4 व्हीलरचं सांगा ना, आधी आणि आता मध्ये काय. 4 व्हीलरचं पण आज ज्या कार आहेत, पूर्वी ते अँबॅसेडर आणि फियाट दोनच गाड्या होत्या, त्यांचे ते ब्रेक सिस्टीम आणि हे ते. आता 4 व्हीलर सुद्धा आपल्या इंडियामध्ये नाही, पण बऱ्याच इंडियामध्ये पण आलेले आहे. स्कोडाला भेटायला ते ऑला व्हील, त्याचे पण डिस्क ब्रेक आहेत. त्याच्या आतले जे पार्ट्स पूर्वीचे मॅनिफोल्ड वगैरे जे होते हे सगळे जैन कास्टायरमध्ये होते. आता हे ते सगळं अल्युमिनियम मध्ये, त्यामुळे वजन कमी झालं. मॅनिफोल्ड. आता ट्रकचे सुद्धा एवढे हेवी लोडेड ट्रक असतात, या ट्रकमध्ये सुद्धा फ्लायव्हील, क्लच हाऊसिंग, ड्रम हाऊसिंग हे सगळे कास्टायर जैनचे पार्ट, हे सुद्धा आता अल्युमिनियम मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे आता SGN वगैरे जे आहे त्यालाच पॅरल मटेरियल अल्युमिनियम आलं. आता SGN हेच पेपरेबली व्हाय द इंजिनिअरिंग युअर रिसर्च दिस काइंड ऑफ मटेरियल. त्यावेळी तर त्याचा टेन्साईल स्ट्रेंथ जी असते ही 500 ते 550 पर्यंत असते SGNची, आणि अल्युमिनियमची टेन्साईल स्ट्रेंथ असते ही येते 290 पर्यंत. आता अल्युमिनियम मध्ये मेटल मॅट्रिक्स कंपोजिट म्हणजे असे वेगळे मटेरियल, सिरियम, बेरिलियम हे ऍड करून ह्याचा टेन्साईल तिथपर्यंत अचीव करता येतो. त्यावर रिसर्च चालू आहे. ओके. आता माझ्याकडेच R&D मध्ये हे चालू आहे की दुसरे पार्टिकल त्यात ऍड करायचे,
आणि ती प्रॉपर्टी न्यायची 500-550 म्हणजे यू आर रिप्लेसेबल फॉर एजर. म्हणजे तुमचं लाईट वेट झालं, हा परफॉर्मन्स वाढला आणि तुम्हाला पाहिजे तेवढी स्ट्रेंथ मिळाली. नाही, अजून एक मला विचारायचं आहे, म्हणजे इंजिन मध्ये पण 4 व्हीलरचे जे बदल होत गेले. आधी कसं होतं, गाड्या आता बाबा जास्त वेळ चालली की ती ओपन करून ठेवायला लागायची बॉनेट, बरोबर, आजकाल ठेवायला लागत नाही. म्हणजे हे काय बदल झाला? हे जे टर्बो कूलर चार्जिंग वगैरे जे टाकले गेले आता इंजिन मध्ये, काय बेसिकली पूर्वी रेडिएटरला हे टर्बोचार्ज इंजिन जे आहेत, आता गाडीचं फंक्शन कोणतं असतं, कार असू दे किंवा 2 व्हीलर. आता पूर्वी किक मारल्याशिवाय स्टार्ट व्हायचे नाही. आता पूर्वी ते रिक्षाला असं ओढल्याशिवाय स्टार्ट व्हायचे. ते आजकाल डायरेक्ट बटन दाबलं की स्टार्ट होते. काय होतं, पिस्टन या ठिकाणी एक फायर ट्रायंगल असतो, वायू, अग्नी आणि इंधन. पिस्टनच्या डोमवरती ज्यावेळी स्पार्क मोडला पडत होतो त्यावेळी इथं पेट घेतं. पेट घेतल्यानंतर तुमचं मेन फ्युएल काय आहे, पेट्रोल. आणि तुम्ही गाडीमध्ये काय टाकता, परत ऑइल एक टाकलेलं असतं. ऑइल इज अ लुब्रिकंट. हा पिस्टनच्या डोमवरती वरच्या बाजूला फायरिंग होत असतं आणि पिस्टन वर खाली होत असतो. वर खाली कनेक्टिंग रॉडनं वर खाली होतो आणि गजन पिन मध्ये. आणि हे पिस्टनचे जो उडी आहे, लायनर आणि या पिस्टन मध्ये जे ऑइल आपण टाकलेलं असते लुब्रिकंट म्हणून काम करतो. आणि हे फंक्शन आपण ती गाडी अशी स्टार्ट केली की फटफट फटफट फट आवाज येतो. हे जेवढे स्ट्रोक पिस्टनचे असतात तेवढा आवाज असतो. आता हे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा जवळ डिझेल इंजिन किंवा पेट्रोल इंजिन चालले किंवा ट्रॅक्टर सारखा आवाज यायचा. आजकाल गाड्यांचे आवाज येत नाही. तर ही कंबशन सिस्टम इम्प्रूव्ह केली. ही कंबशन सिस्टम जी आहे, ही कंबशन सिस्टम इम्प्रूव्ह केल्यामुळे हे लो नॉईज आणि हे सगळे अल्युमिनियमचे पार्ट असल्यामुळं पूर्वीच्या पार्टमध्ये गॅप असायचा 8-10 मध्ये एअर गॅप झाला तर ते धाड 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 करायचं. आता क्लिअरन्सेस जेवढं क्लिअरन्स कमी, जेवढं कॉम्पॅक्ट इंजिन तेवढं लो नॉईज. हे बेसिकली ह्या गोष्टी. आता गाडी आपण विचार करतो, गाडी इथनं मी 1 किलोमीटर, तुमच्या वयाचा माणूस किंवा माझ्या वयाचा माणूस इथनं 1 किलोमीटर जर ढकलत नाही म्हणजे आपण घामी होतो. 1 मीटर ड्राईव्ह करत जाताना हे होतं. गाडीचं स्टॅटिक वजन एवढं असतं. तुम्ही गाडी अशीच बैठी ठेवा 15 दिवस, लोक याचा विचार करत नाहीत. हवा ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते. चालू असताना होत नाही. चालू असताना तुम्ही पहिला गिअर टाकाय, काय कुणीतरी सांगितलं आणि शिकवले, पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी उठत नाही, दुसरा टाकल्याशिवाय. हे काय आहे? तर तुमचं ज्यावेळी उदाहरण घेऊ आपण विमानचं. विमान जवळजवळ 700 ते 800 टन वजन असते. विमानचं एंटायर बॉडीचं वजन आणि आत भरलं मटेरियल कसं जम्प घेतं, हवेत अंतराळ एवढं वजन पडायला पाहिजे खाली धाडकून. तर ज्यावेळी तुम्ही वेटलेसनेस ज्याला म्हटलं जातं, एक्स ट्रॅव्हल केलं, विमान ट्रॅक करतं, पहिला ट्रॅकवर नाही एक्स ट्रॅव्हल म्हणून तिथनं जम्प घ्यायचं. तेवढा त्या स्पीडला गेलं विमान ना, रोडवर फिरताना त्या स्पीडला गेलं की ते वेटलेस झालं असतं. ते वेटलेसनेस ऑफ सॅटेलाइट म्हणतात. ते वेटलेसनेस झाल्यामुळे जम्प घेतं. आपण सुद्धा गाडी 2 व्हीलरवर चाललोय, पहिला गिअर टाकला, गाडीचं स्टॅटिक वेट आपलं वेट आहे. माझं वेट 70 किलो आहे, गाडीचं वेट 200 किलो आहे. हे स्टॅटिक वेटला उचलण्याकरता तो पिकअप लागतो, पहिला गिअर. दुसरा गिअर तुम्ही थोड्या अंतरानंतर टाकला की थोडा अजून लाईट वेट होतो ह्याचं. आणि तिसऱ्या गिअरला तुम्ही गेला की गाडीचं आणि तुमचं वजन नील झालं असतं. मग त्यामुळं हवा असून सुद्धा बसलेल्या 100 किलो स्टॅटिक वजनाचा किंवा त्या गाडीच्या वजनाचा इम्पॅक्ट त्या व्हीलवरती येत नाही. हे वेटलेस. म्हणजे हे नंतर आता शोध लागत गेले आणि याच्यामध्ये अल्युमिनियम आपलं मदत करत गेलं आणि आता इथून पुढे मॅग्नेशियम तुम्ही म्हणता त्याचं येणार उद्या उठून त्याचं. आता हे झालं, कसे चेंजेस होत गेले. तर आता याच्या पुढे बोलूया तुमचं PhDचा प्रवास. आता तुमचं एकदा सुरुवात झाली लेक्चर द्यायला, तुम्हाला पूजा कास्टिंगमध्ये नॉलेज वाटायला त्या म्हटले तुम्ही. त्याचं स्टोरी जस्ट आय विल ब्रीफ यू. आता इंग्लिश मध्ये घेऊ काय? नाही, मराठीमध्ये सांगा, आपलं इंग्लिश नंतर बघू. तर हे प्रवास करता करता मला 2007-8 साली जी एंट्री मिळाली अल्युकास्ट. अल्युकास्ट, अल्युमिनियम कास्टिंग असोसिएशन ऑफ इंडिया. अल्युकास्ट. तर हे अल्युमिनियम कास्टिंग जे लेक्चर झालं, हे ट्रीटमेंट ऑफ अल्युमिनियम ऑलॉईज. अल्युमिनियम ऑलॉईजला वेगवेगळ्या कंपनीचे लोक असतात. त्याला हीट ट्रीटमेंट एक प्रोसेस असते. ही हीट ट्रीटमेंट इज अ स्पेशल प्रोसेस इन द फाउंड्री. ती का देतात? ही त्याची म्हणजे कास्टिंगची स्ट्रेंथ वाढवणं, कास्टिंगचं इलॉंगेशन वाढवणं. गाडीचा जर ऍक्सिडेंट झाला तर गाडीचे पार्ट तुटत नाहीत, कारण स्ट्रेंथ तेवढी असते. बरोबर आहे. एअर बॅग येतील बाहेर, तुमचे शीट मेटलचे पार्ट आहे ते चिपतील वगैरे. म्हणून आजकाल टेस्लानं वगैरे जी कार काढली त्याला सगळं अल्युमिनियमचं ठेवलंय. अल्युमिनियमचंच का, ऑडीमध्ये सुद्धा बरेचसे पार्ट अल्युमिनियम. गाडीला जर माझा सगळा शीट मेटल पत्रा, पूर्वीच्या काळात जर ऍक्सिडेंट झाला ऐकलं ना,
ते माणसाच्या छातीवर आणि ड्रायव्हर एक्सपायर झाला. आजकालच्या फील्डमध्ये सुद्धा प्रोव्हिजन ठेवलं. ऍक्सिडेंट झाला, फेल असं येऊन असं वर वर जात फिरतं गेलं, त्यामुळे माणसाच्या छाती वेल येत. हां, आणि अल्युमिनियम फॉईल होतं. पत्रा किंवा शीट मेटल धाड करून घुसतं, त्याचे फॉईल होते. अल्युमिनियम जर दाबलं गेलं तर त्याची फॉईल होते अशी. एकावर एक असं चढलं. फॉईल म्हणजे त्याचे झालर तयार होते. हा, म्हणजे आता गाडीची माझी एक लेंथ 5 फूट आहे, हे 3 फुटावर येईल असं 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 होऊन, पण आत पॅसेंजरवर जात. म्हणजे ही फॉईल ही अल्युमिनियमची, म्हणजे ते हीट ट्रीटमेंटचा फायदा. हा, आता हे लेक्चर ते चालू झाल्यानंतर मला बरंचसं एक्सपोजर मिळालं आणि मलाही ज्ञान लोकांना वाटायची आवड. हे मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमन, त्याचं इचलकरंजी एरियामध्ये एक माझं लेक्चर झालं होतं. इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, 150 सगळे कंपनीचे मालक, मॅनेजर्स वगैरे होते. त्यानंतर माझे लेक्चर झालं ARA. या ठिकाणी मोठ्या कंपन्या, पुण्यामध्ये आपलं सेलर, डीलर, बायर, अल्युमिनियम डायकास्टिंगचं मेथडिंग काय. तर एक मिनिट मंडळी, ARAI, ऑल इंडिया ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. तर मंडळी कोणतीही नवीन गाडी आली तर ती आधी ARAI मध्ये जाते. सगळ्या कंपन्यांची गाडी तिला टेस्ट करतात आणि ते जोपर्यंत ओके म्हणत नाही तोपर्यंत ती गाडी मार्केटमध्ये येऊ शकत नाही. बरोबर आहे. केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड जसं असतं तसं पिक्चर रिलीज करताना केंद्राचा शिक्का लागतो, तसं गाडी रिलीज करताना ARAIचा शिक्का लागतो. नाही, मी का सांगतो, ARAI आहे का हे समजलं पाहिजे, आणि हे पुण्यामध्ये आहे. हा, त्या एरियामध्ये सुद्धा माझी लेक्चर झाली. त्यानंतर GDC टेक, प्रायव्हेट डायकास्टिंग फोरम म्हणून ग्रेट डायकास्टिंग फोरम म्हणून आहे. तिथं त्या लोकांचं पण बेनिफिट आहे की लोकांना मॅक्झिमम नॉलेज मिळावं. त्याच माझ्यासारखे असे जे एक्सपर्ट्स लोक त्या एरियामधले ते येऊन त्या ठिकाणी अल्युमिनियम मधले लेक्चर्स आहेत, की त्यामुळं काय की नॉलेज हे पुस्तकातनं वाचून कळत नसतं, ते इम्प्लिमेंट केल्याशिवाय कळत नाही. मग इम्प्लिमेंट करणारे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॅकल्टी जे असतात त्यांना या ठिकाणी लेक्चरला बोलवलं जातं. त्याचा फायदा समाजाला होतो. हे कार्य करत करत मला बऱ्याच 2-3 इंजिनिअरिंग कॉलेज, JSP, सातवडे, ह्या कॉलेजेसवरती मला लेक्चर, DY पाटील, तर ह्या कॉलेजेसना लेक्चरला म्हणजे त्यांना इंजिनिअरिंग म्हटलंच आहे. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल इंडस्ट्री व्हिजिट करून जर हे केलं, उदाहरण सांगायचं की फॉरेन कंट्रीजमध्ये 80% प्रॅक्टिकल आहे आणि 20% थिअरी आहे. ओके. माझ्या एका मित्रानं डॉक्टरेट केली, MSc इलेक्ट्रॉनिक्स, कुठे त्याने PhD केली. त्याचा टॉपिक काय असावा की ही इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांना कळतच नाही आहे. त्यानं PhD कशावरती केली, व प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज. जर मी 25 विद्यार्थ्यांची बॅच घेतली, एखाद्यांना फक्त थेरॉटिकल पेपर दिला आणि एकांना फक्त प्रॅक्टिकल पेपर, तर काय होईल, थेरॉटिकल पेपर दिलेल्या पैकी 24-25 पैकी 2, 5, 23 फेल. आणि तेच नॉलेज फक्त प्रॅक्टिकल मध्ये कन्वर्ट करून दिलं, 25ला 25 पास. त्याच्यात त्याने एक बेस्ट एक्झाम्पल सांगितलं, शोलेचं पिक्चर, सगळ्यात जो जुना आवडतं पिक्चर, त्याने ते आपल्या ह्याच्यामध्ये उल्लेख केला होता. शोलेचा पिक्चर वय वर्ष 5, 10, 15, 20 पासून 80 वर्षाच्या लोकांना तर पिक्चर दाखवलं 3 तासाचं. एक ती लोक घेतली सेम कॅटेगरी, जसे दुसरे लोक गेले त्यांना पुस्तक दिलं वाचायला, शोले पिक्चरचं वाच. धर्मेंद्र म्हणजे कोण, जितेंद्र म्हणजे कोण, अमिताभ बच्चन, तर ते लक्षात येत नाही. ते पिक्चर बघितल्यानंतर इट इज प्रॅक्टिकल लक्षात. म्हणजे मग त्याप्रमाणे तुमचे हे लेक्चर जात मला एका युनिव्हर्सिटीनं अप्रोच केलं. कोणती? मेल, ही कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी म्हणून, यांचं मेन ह्याला आहे थायलंडला. हो, ओके. त्यांनी वर्षातनं काहीतरी 10-12 डॉक्टर्स वर्ल्ड मध्ये असं ते हे करतात. त्यांचं क्रायटेरिया काय, एका फील्डमध्ये तुम्ही कन्सिस्टंट विदाउट ब्रेक 25 वर्ष काम केलेलं पाहिजे. बर, म्हणजे तुमचं हे लेक्चर देणं, नॉलेज वाटणं कॉलेजेसमध्ये म्हणा, कंपन्यांमध्ये किंवा या सगळ्या फोरम मध्ये तुमचं सुरूच होतं. असे जवळजवळ किती लेक्चर दिलेत आतापर्यंत? मी जवळजवळ 700-800 लेक्चर झाले. 700 आणि अजूनही चालू आहे. म्हणजे मला कोणी मदत मागितली की बाबा नॉलेज दिल्याने नॉलेज वाढतं. मदत म्हणजे मी जाऊन प्रॅक्टिकली मदत करत नाही. मग त्याला ऑनलाईन बाबा कंपनीमध्ये इश्यूज येतात, हे येतात, ऑनलाईन ट्रेनिंग हे. मग आता याच्यातून तुमचं नाव होत गेलं, बाबा हे सर मदत करतील, तू जाऊन विचार, तू हे कर, असं होत गेलं.
आणि ते तशीच तुमची न्यूज मिळाली थायलंडला म्हणतात. हा हा नाही मग आता तुम्हाला अजून एक विचारायचं आहे मध्ये थांबा त्याच्यावर याच्या आधी की तुम्ही हे जे लेक्चर होता फक्त इंडियामध्ये का आउट ऑफ इंडिया? नाही मी सगळे मॅक्झिमम इंडिया, आउट ऑफ इंडिया कुठे फॉरमला जर गेलं, आता आम्ही जिफाला वगैरे गेलो तर आम्ही आमच्या प्रॉडक्टशी फक्त एक्सप्लेन करण्याचं लेक्चर देऊ शकतो. आता आमचा तिथे जिफाला स्टॉल होता, त्या ठिकाणी सगळे कुठे कुठे जपान जिफा जर्मनी जिफा हा म्हणजे ते एक एक्झिबिशन असतं तिथं. आता आमचे प्रॉडक्ट मग तुम्ही पूजा कास्टिंग थ्रू गेला? हो. मग तिथं फक्त तुमच्या आमचे प्रॉडक्टच्या संदर्भातले मेटलर्जी हे जे नॉलेज वर्ल्ड मधले जे येणार लोक आहेत त्यांना शेअर करणं. हा पार्ट हा ओलायचा आहे, हा ओलायचं काय, प्रॉपर्टी काय, मेकॅनिकल प्रॉपर्टी काय, मेटलर्जिकल प्रॉपर्टी हे त्यांना ब्रीफ करणं. त्या ठिकाणी सगळ्या वर्ल्डच्या कंपन्यांचं एक्झिबिशन असतं. मग तिथं म्हणजे तुम्ही जे लेक्चर दिले आहेत मोस्टली इंडियामध्ये, आउट ऑफ इंडिया फक्त कंपनीच्या कामासाठी गेला, पण तिथं फक्त कंपनीचं काम. ओके. हा पुढे मग सांगा. मग थायलंड मध्ये त्यांचं मला ते मेल आल्यानंतर क्रायटेरिया असतात की तुमचं 25 वर्षाचं कंटिन्युअस एक्सपिरियन्स पाहिजे. दुसरी अट त्यांची क्रायटेरिया की तुमचं समाजाला ज्ञानदान योगदान काय आहे. हा समाजाला ज्ञानदान योगदान म्हणजे तुम्ही लेक्चर्स घेताय हे एक झालं. ते सोडून माझी हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्री किंवा फाउंड्री मॅगझिन किंवा हे आलुकासचे मॅगझिन, जेडीसी टेकचे मॅगझिनमध्ये माझे आर्टिकल्स पण येतात वेगळ्या वेगळ्या विषयावर. अलॉय मेटलर्जी, इम्पॉर्टन्स ऑफ अल्युमिनियम अलॉय इन्ग्रेडियंट्स अँड देअर इफेक्ट्स, असे बरेचसे आर्टिकल्स. आता हेच मराठी कोल्हापूरला एक धातुतंत्र म्हणून चालवलं जाते, धातुतंत्र प्रबोधिनी असोसिएशन ऑफ कोल्हापूर. ओके. हे कोल्हापूरचं मेटलर्जिकल जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज, तिथे ते मांढरे सर म्हणून एक आहे ते चालू, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक शशांक मांढरे म्हणून तिथलं मेटलर्जी आहे ते धातुतंत्र प्रबोधिनी असोसिएशन ऑफ कोल्हापूर. कोल्हापूरवाल्यांना मराठीवरती खूप प्रेम. त्यांना ही अल्युमिनियम मेटलर्जी मराठीमध्ये पहिल्यांदा मी त्यांच्याकडे अल्युमिनियम मेटलर्जी मराठीमध्ये मी कास्टायरने जे त्यांनी केली आहे, अल्युमिनियम मधली पहिले मी तिथे लेक्चर्स मधनं मी पोचवली. धातू तंत्र प्रबोधिनी असोसिएशन. अलॉय म्हणजे काय, अलॉय म्हणजे मिश्र धातू हे सगळं. कारण तिथल्या लोकांना मेटलर्जिकल वर्ड थोडीशी क्रिटिकल टफ असते. म्हणजे मराठीमध्ये करायला ते हो खूप मोठी गोष्ट, अभिमानाची गोष्ट. हो बाहेर ते आर्टिकल्स आणि ते अजूनही माझे आर्टिकल. मग त्यांनी मला आल्यानंतर ते झालं, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड मिळालेत का त्याचे एव्हिडन्सेस पाहिजे आणि तुमचा 70 पानाचा थेसिस पाहिजे, प्रबंध. तुम्ही इनोव्हेटिव्ह काय काय केलं. तो माझ्याकडे जवळपास आतापर्यंत माझ्या लेखनाचा जो 200 पानाचा थेसिस होता. हे सगळं दिलं, सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर त्यांचा माझा एक अर्धा पाऊण तासाचा इंटरव्ह्यू झाला. ऑनलाईन काय तुम्ही ऑनलाईन केलं? ते कोविडच्या आधीच जस्ट चालू होतं. कोविडच्या दरम्यान हे जो कॉन्व्होकेशन होतं बँकॉकला कॉन्व्होकेशन होतं. बँकॉकला कॉन्व्होकेशनला कोविडच्या जस्टच आधी 18-19 सकाळ केल्यानंतर मग ते तो माझा थेसिस बघून, माझे सगळे एव्हिडन्सेस बघून, माझं ते PhDचं तुम्हाला मी दाखवायचं विसरलो, प्रोजेक्ट रिपोर्ट आहे जिथे PhDचं हिस्ट्रीज आहे. मग त्यांनी इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी सब्जेक्ट ह्या सगळ्यातनं हे करून त्यांनी सब्जेक्ट निवडले, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन इफेक्टिव्ह प्रॅक्टिसेस अँड मेटलर्जी इन प्रोडक्शन ऑफ अल्युमिनियम अलॉईज अँड क्रिटिकल डायकास्टिंग. ह्या विषयावरती मला डॉक्टरेट ऑनर केली. दिलं? हो डॉक्टरेट. नाही, मला एक विचारायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डॉक्टरेट मिळाली. थायलंडची जी कोणती कंपनी म्हटलं? ही कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी. आता मला एक विचारायचं आहे, त्यांना कसं कळालं तुम्ही हे करताय? कोणी अप्लाय केलं का तुम्ही अप्लाय केलं? त्यांनी त्यांच्याकडे हे लिंक इंडियात कुठले कुठले धातूवरतील हे आहेत, म्हणजे मेटलर्जीवर कोण चांगले असं त्यांचे हे असतं. त्यांनी त्यांच्याकडनं मला तो मेल आला होता. त्या मेलला मी हे करता इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ना त्यांचे, ते इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह बाबत त्यांना माहिती कळतं या ठिकाणी हे आहे. आज तुमचं SR फिल्म्स कानाकोपऱ्यात पोचतं उद्या. ते कसं पोचतं तसंच आहे की माणूस हा कुठं झाकला जात नाही, हिरा हा कुठं लपला जात तसं त्याचं म्हणजे मग तसं तुमचं नाव होत गेलं आणि त्यांना कळालं म्हणून त्याने तुम्हाला अप्रोच केलं, विचारलं की तुम्ही हे केलंय का, काय काय केलं सांगा. नाही तुम्हाला हे आम्ही तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसताय का, ह्याचे आम्हाला एव्हिडन्सेस द्या, तुमचा थेसिस द्या. ते सगळा थेसिस वगैरे दिल्यानंतर मग प्रबंध द्यावाच लागतो. कुठली तुम्ही कॉलेजला अभ्यास करून PhD घेताना बरोबर आहे ना? नाही आपण PhD म्हणजे काय, आता तुम्हाला सांगतो. म्हणजे आता PhD म्हणजे आता साधी PhD तुम्हाला एक्झाम होतो, गाईड असतो. त्या गाईडने एखाद्या इतिहासकालीन बुद्धकालीन कालातील ह्याचा अभ्यास केला त्याला पण PhD मिळते. इन्व्हेन्शन जे असतं त्यालाही PhD मिळते. तुमचं सगळं क्युम्युलेटिव्ह डॉक्युमेंटेशन जे असतं यालाही डॉक्टरेट मिळते. आणि ही व्हर्साटाईल म्हणजे तुम्ही समाजासाठी, इंडस्ट्रीसाठी
देशासाठी नेशनसाठी हे जे काय करतात त्याच एक तेच. म्हणजे आता तुमची पीएचडी आपण सांगूया की एक्सपिरियन्सवर किंवा कमीत कमी 25 वर्ष 38 वर्ष झालेली आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही लेक्चर देताय का, नॉलेज वाढताय का, तर हा, वाटतं समाजात. 700 ते 800 समाजाला. हा त्यानंतर इन्व्हेन्शन केलेत का बाबा, किती पाहिजे सांग. हा हा 25 वर्षामध्ये 38 वर्षामध्ये एवढे केलेले आहेत. हा. त्यानंतर थिसिस काय देऊ सांग. हा हा एक्सपिरियन्स मला सगळा शेअर करतो. हा त्यांच्या हे जे 4 क्रायटेरिया आहेत हा ह्या क्रायटेरियामध्ये उतरवायची. त्या क्रायटेरिया त्या क्रायटेरिया उतरल्यानंतर त्याचा सगळा त्यांचे टेक्निकल तज्ञ त्याचा अभ्यास करून तुमचा इंटरव्ह्यू घेणार. इंटरव्ह्यू घेणार. म्हणजे खरोखरच आहे काय, कुठलं तरी काय ते गुगलवरून छापून दिले असं आपण दिलंय, कारण का आजकाल चॅट जीपीटी बरोबर हा तर ते स्वतः इंटरव्ह्यू घेतात. त्यांनी त्यातल्या ह्याच्या सगळ्या घोषवारातनं 4 क्वेश्चन काढले असतात. हा भाताचं एक शीत तापसून बघतात, खरोखर नॉलेजेबल आहे काय काय तर शीतावरून भाताची परीक्षा. काय तोतोय. मग ही इंटरव्ह्यू खरोखर टेक्निकल झाली. Technical. कशी झाली म्हणजे अर्धा पाऊण तास तुम्ही हो म्हणता हो online अर्धा ला. भाऊ हे टेक्निकल. लाईट मेटल का, लाईट मेटलचं हे काय, प्रॉपर्टीज काय, मेकॅनिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, मेटलॉजिकल प्रॉपर्टी, सेकंडरी डेंड्राइट आणि स्पेसिफिक व्हॅल्यू. म्हणजे आता हे हा वेगळाच मेटॉलॉजीचा पुढचा मुद्दा आहे. मायक्रोस्ट्रक्चर, बॉडीचं रेडिओग्राफी, 3D स्कॅनिंग, जसं बॉडीचं केलं जातं ना तसं तसं अल्युमिनियमच्या ते एम ट्रिपल एम मशीन वगैरे म्हणतात ते. हा हा 3M. ते 3D स्कॅनिंग, ते सोडून रेडिओग्राफी. हा. डायरेक्ट पार्ट सोडला की पार्ट मध्ये आत लेवल पोरोसिटी किती आहे, डिप्युटी किती आहे, श्रिंकेज किती आहे, इन्क्लुजन किती आहे, ते रेडिओग्राफी. ते आतले डिप्युट पार्ट येऊन येत वरनं काय दिसत नाही. कास्टिंग इज ओके, एव्हरीथिंग इज ओके, पण आत रोगराई आहे. ती रोगराई त्या रेडिओग्राफी मध्ये पुरा कास्टिंग स्कॅन होते आणि ते असे लेअर मध्ये स्कॅन होत जातं. मग आता याच्यावर सगळा एवढा तुम्ही अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला डॉक्टरेट दिली. हो मग आता त्यांची जी ऑनरेबल डॉक्टरेट आता मिळाली, आता तुम्हाला विचारायचं तुम्ही आता डॉक्टर म्हणून आहे, पीएचडी मिळाली, कसं वाटतंय म्हणजे काय? नाही मला त्यात काय वेगळं बरं, जे मी करतो त्या माझ्या कामाची पावती. आज मी कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम करतो. बरोबर आहे. माझा प्रवास ट्रेनिंग इंजिनियर ते मी ट्रेनिंग इंजिनियर सिनियर इंजिनियरच्या लेवलपर्यंत मेनन असिस्टंट मॅनेजर म्हणून गेलो आग्र्याला. हा बेनार ग्रुप ऑफ आग्र्याला असिस्टंट मॅनेजर. इथं मी आलो पूजा कास्टिंगला फाउंड्री मॅनेजर, त्यानंतर जनरल मॅनेजर फाउंड्री, त्यानंतर सिनियर जनरल मॅनेजर. त्यानंतर मी 2008ला ग्रुप टेक्निकल डायरेक्टर झालो पूजा कास्टिंग. केलं मला ग्रुप टेक्निकल डायरेक्टर 2008ला. त्यावेळेपासून मी आज सगळ्यात म्हणजे जयश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हणून पूर्वीची पूजा कास्टिंगचं हे होतं. कोणती? जयश्री ग्रुप ऑफ जयश्री ग्रुप ऑफ इंडिया. त्यावेळी जयश्री डाय कास्टिंग, जयश्री पेशा डाय कास्टिंग, पूजा कास्टिंग, जयश्री इंडस्ट्री अशा सगळ्या ब्रँचेस होत्या. तर त्यावेळेपासून अजून पुण्यात एकदा ते लागल्यानंतर ज्यावेळी अभिमान हा वाटतो की ज्यावेळी 1 कोटी टर्नओव्हर कंपनीचं होतं, त्यावेळेपासून आज कंपनीचं 250-300 कोटीला पोहोचली. ते तुम्ही त्याचे हे आहात, भागीदार आहात. अरे ह्याचं ती 1000 कोटी करणं किंवा 2000 कोटी, 1000 कोटी करणं म्हणजे 3 टाइम्स करणं ह्याच्या. तर हे 1 कोटीचे 250 कोटी म्हणजे 250 टाइम्स करणं हे टार्गेट टफ होतं. आता इथून पुढे करू शकता, आता अनुभव आहे. हा पण हे जे आहे आता तुम्ही जे हे केलं डॉक्टरेट, मग आता मला विचारतं हे अजून ज्ञानदानाचं काम अजून सुरूच आहे. हो हो ते माझं आधी शेवटी ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं. आणि दुसरं ज्ञान दिल्यानं तुम्ही 4 वाक्य ज्ञान दिलं तर त्याचं 5वं वाक्य तुम्हाला ऑटोमॅटिक सुचत जातं, अनुभव जातं. नाही हा पॉईंट बरोबर आहे. जसं मी आता इंटरव्ह्यू एखादा संत किंवा हे ओवी गात जातात, ओवी म्हणत जातात, ते जेवढे लिहिले ते म्हणतात, त्याच्या पुढे त्यांची 2-3 ऍडिशनल येतात. म्हणजे नॉलेज पॉईंट बरोबर आहे. हा अनुभव जसा काय प्रश्न विचारायचा म्हणून बोलता बोलता सुचतात, नाही मग हे असं काम तुम्ही, हे असं काम तसंच होतं ते. नाही मग आता ज्ञानदान कसं करताय, म्हणजे अजून तुम्हाला लेक्चरला बोलवतात? अजून लेक्चर पण मी जर आता थोडं वयाच्या मानाने मी थोडंसं आवड वयाच्या थोडं रेस्ट नाही. पण आता इथे टेक्नॉलॉजी वापरत असेल ना? आता टेक्नॉलॉजी ऑनलाईन वगैरे आता काय फॅमिलीने मी दोघंच असतो. मुलगी ती वेल सेट होऊन गेली, मुलगा असतो बेंगलोरला, त्यामुळे घरी वेळ देणं वगैरे एक सुट्टीचा 1 दिवस रविवार, इतर दिवशी कंपनी, रविवारी कुठेतरी कोणाला लेक्चर लागलं तर एखाद्या तासभर लेक्चर मग देत आहे लेक्चर, म्हणजे अजूनही आहे. मग आता थायलंडला ज्या इन्स्टिट्यूटने तुम्हाला हे दिलं त्यांच्याशी तुमचं काय अटॅचमेंट आहे किंवा काय त्या फेज मध्ये झाले, त्यानंतर काय त्यांची जी अटॅचमेंट नाही किंवा आज माझ्याकडे मागतात ते जीडीसी ते कालुकास तुमचे आर्टिकल द्या, हे द्या. पण ते काय की थोडं कंपनीमध्ये वगैरे देणं, नॉलेज मिळवलेलं नॉलेज शेअर करण्याचे लोक दुरुपयोग पण करतात. नाही म्हणजे हे जरासं वेगळंच आहे. आता जपानीजचं जे आहे, जपानीजची तुम्हाला बुक मिळतात, जपानीज असोसिएशन ऑफ कास्टिंग टेक्नॉलॉजी. त्यांचे बुक्स अजिबात वर्ल्डला देत नाहीत. त्यांची ती सिक्रेसी आहे. ते इंडियात आल्यानंतर त्यांचीच भाषा वापरतात. इंडियात आल्यानंतर त्यांच्याच गावची गाडी, जपानचीच गाडी टोयोटा घेऊनच फिरणार.
जापनीज कुठला तुम्हाला मारुतीमधनं किंवा टाटाच्या गाडीत फिरलेला असणार, त्यांच्या अंगावर कपडे त्यांचीच, त्यांच्या खिशाला पेन त्यांच्या देशातला, हा एवढं त्यांच्यावर देशप्रेम आहे, देशप्रेम अभिमान आहे. तसं आपल्यात नाही. आपल्यात मर्सिडीज बेंज बाहेरची गाडी म्हणजे आपला माणूस मोठा. आपल्या जे क्रेज आहे ना, आपल्या भारतातल्या लोकांनी मार्केटिंग आहे, ती पण एक मार्केटिंग आहे. भारतातल्या लोकांनी भारत निर्मित वस्तू जर वापरल्या किती डिमांडिंग, मेक इन इंडिया किती डिमांड. आत्मनिर्भर नाही ते आहे खरं, ते आता हळूहळू होत चाललेलं आहे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये. मग आता तुम्ही आता जे PhD तुम्ही मिळवली, अभिनंदन त्याच्याबद्दल. आता तुम्ही फाउंड्री इंडस्ट्रीमधून कोणकोणत्या इंडस्ट्रीजना टच केलं, जसं ऑटोमोबाईल आलं, पॉवर इंडस्ट्री आलं. आता यामध्ये टच केलं ऑटोमोबाईल मध्ये, तरी आमचा प्रवास जवळजवळ 2010 पर्यंत आम्ही फक्त ऑटोमोबाईल मध्ये होतो, टाटा महिंद्रा. आता त्यानंतर आम्ही जे टच झालो ते स्वराज. कुठलं? स्वराज ट्रॅक्टर्स. स्वराज ट्रॅक्टर्स हे पण ऑटोमोबाईल मध्ये सर. त्यानंतर आता नवीन कंपनीने स्टार्ट केलं हिरो मोटर्स, हे पण ऑटोमोबाईलच आहे. हे सोडून नॉन ऑटोमध्ये अल्युमिनियमला खूप डिमांड आहे, ते म्हणजे पॉवर सेक्टर. एक तर झालं सिमेंट्स, हे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह. आज सिमेंटचा जेवढा टर्नओव्हर आहे त्याच्या 1.5 टर्नओव्हर आहे हुसूम, हा पण पॉवर सेक्टर आला. त्यानंतर तोशिबा हे पण पॉवर सेक्टर आलं, हिटाची पॉवर सेक्टर आलं, CG पॉवर सेक्टर, क्रॉम्प्टन ग्रीव्ज. म्हणजे मग ऑटोमोबाईल आणि पॉवर सेक्टर हे दोन मेन. हे सोडून फर्टिलायझर्स आणि ॲग्रोमध्ये पण आम्ही ट्रॅक्टर डिव्हिजन महिंद्रा त्यांनाही दिले, तर सप्लाय करतो. ते सोडून आत्ता आमचा प्रयत्न चालू आहे की डिफेन्स. आता डिफेन्सलाही मॅग्नेशियम डायकास्टिंग लागतं. ही डिफेन्सचाच हा पार्ट आहे, तो प्लेन किंवा जेट वगैरे म्हणतोय, याला सगळे ते पार्ट लागतात. हे लाईट वेट, जेट कसं जातो विमानापेक्षा हाय स्पीडनं जातं, तर त्यासाठी ही त्याच्यापेक्षाही लाईट वेट असतं. म्हणजे मग आता तुमचं ऑटोमोबाईल आहेच, पॉवर इंडस्ट्री आहे, फर्टिलायझर आणि आता डिफेन्स मध्ये म्हणजे सुरू आहे, म्हणजे प्रवास सुरू आहे. मग आता मला विचारायचं, तुमचं एवढा 38 वर्षाचा अनुभव आहे ना, इथून पुढची इंडस्ट्री कशी असणार आहे तुमचं? इथून पुढच्या इंडस्ट्रीचं बेसिकली या ग्लोबलायझेशनमुळं आणि गव्हर्नमेंटच्या म्हणजे फॉरेन गव्हर्नमेंट, बेसिकली US गव्हर्नमेंट, त्याच्यावरती सगळी वर्ल्डची करन्सी चालते. त्या करन्सीमुळंचे मार्केट अप डाऊन्स, कारण त्यांच्या ते थेरपी वगैरे आता जे काढले, अशा ह्याच्यामध्ये इंडियन इंडस्ट्रीला, चायना इंडस्ट्री एवढी काम मोठी झाली, इंडियन इंडस्ट्री एवढी मागा. चायना गव्हर्नमेंट 50% सबसिडी इंडस्ट्रीवाले, पॉवर 50% सबसिडी गव्हर्नमेंटची दिली जाते पॉवरमध्ये, मटेरियल्समध्ये, ह्याच्यामध्ये. त्यामुळे ती इंडस्ट्री बूम झाली. तसा इथं जर इंडियन गव्हर्नमेंटनं जर इंडियन इंडस्ट्री लोकांना असा सपोर्ट केला, तर इंडियन इंडस्ट्री सुद्धा एक काही म्हणजे बिग होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट लेबर बद्दल तुमचं काय मत आहे? आता लेबर कालांतरानं लेबर काम करणं हे बंद होईल. सगळं ऑटोमॅटिक लेबर मिळणं खूप अवघड होईल. आणि एकही माणूस साक्षरता अभियानाकडे जर बघितलं, पूर्वीच्या काळामध्ये रस्त्यानं चालत तर 100 लोकांपैकी 80 लोक अनपढ असायची, 20 लोक शिकलेले असायचे. आजच्या ह्याच्यामध्ये बघितलं 100 पैकी 100 लोक तुम्हाला शिकलेली, साईन करणारी, हातात मोबाईल हँडल करणारीच भेटणार आहे. भिकारी मागणार भीक सुद्धा तो आज मोबाईल हँडल करत असतो. त्याला सगळं ते इंस्टाग्राम QR कोड याच्यावर मला भीक दे, पैसे दे. नाही, हे एक झालं. दुसरी गोष्ट मला काय विचारायची की आता आपण तर इंडस्ट्रीमध्ये बघितलं, आता माझी देखील कंपनी आहे, जर्मनीमध्ये एखादं काम करत असेल तर ते आपण जेव्हा एखादं ड्रॉइंग पाठवतात, ते जर ऑप्शनल असते की ती प्रोसेस पूर्ण जॉबला तुम्ही करू शकता किंवा एवढ्याच जॉबला. मग तिथं पूर्ण जॉबला का करू शकता, तर तिथं लेबर कमी आहे, ते लेबर काम करायला माणसंच नाही, त्यामुळे ते पूर्ण जॉब करणं परवडते त्यांना. आपल्या कसं आपण ते मास्किंग करा, तेवढा जॉब हे करा, असं करतोय, कारण आपल्याकडे लेबर आहे. मग उद्याची परिस्थिती म्हणून आपण युरोपियन कंट्रीजकडे बघू शकतोय का आपली, असं आहे का? म्हणजे तुम्हाला तशी सेम कंडिशन. आपण त्यावेळी आपल्या गरीब राष्ट्र आपल्यापेक्षा त्यांच्याकडे आपला इथला पार्ट्स किंवा असेंब्ली किंवा हे होते. पूर्वीच्या काळामध्ये टाटांची स्वतःची फाउंड्री होती, स्वतःचे पार्ट स्वतः बनवायचे, स्वतः असेंब्ली करायचे. आज सगळं ऑफलोडिंग आहे, फाउंड्रीचे सगळे पार्ट बाहेर नाहीत, फक्त बाहेरनं सगळं असेंब्ली होते. हे फक्त यांचं परचेस करणं, आणणं आणि कंपनीत गाडी फक्त फायनल फिट करा, असेंब्ली करा आणि एक की पार्ट त्यांचा स्वतःचा वन प्रोडक्ट आहे. म्हणजे असं होणार उद्या लेबर. आता आज आम्हाला जेवढं ओव्हरलोड होते बाहेरनं कपॅसिटी, बाहेरनं आम्ही काढून घ्यायला चालू. बरोबर आहे,
काढू शकतो. पण ते बाहेरचे आहेत त्यांना देखील कन्स्टंट येतातच, बाबा लेबरचा प्रॉब्लेम आहे, हा, त्याचं आपण म्हणू शकत नाही फुल फ्लेज आम्हाला देणार. म्हणूनच आता आय थिंक आपलं बिहार गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी जर अशी मोठी इंडस्ट्री, महाराष्ट्र इंडस्ट्री काढली तर तिकडला एम्प्लॉई जर इकडे नाही आला, इथला एम्प्लॉई महाराष्ट्रीयन एम्प्लॉई नाही काम करू शकत. नाही काम करू शकत. मी आज अभ्यास मशीन शॉपमध्ये बघा, फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये बघा, ह्याच्या सगळे तुम्हाला हेल्पर, लेबर किंवा हे माथाडी कामगार हे सगळे तेच लोक मिळतात. एमपीयूपी एमपीएफ म्हणजे हे आहे. ठीक आहे. बरं, असा सगळा प्रवास सरांच्याकडून जाणून घेतला आणि म्हणजे शिक्षण घेताना एकदम गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेत फक्त एक की बाबा सर पॉझिटिव्ह अप्रोच. येस, मला अजून एक विचारायचं आहे आता, म्हणजे शेवटचं विचारतो की या प्रवासामध्ये तुमचं म्हणजे कोणतंही फील्ड असेल तर अचीव्ह होण्यासाठी किंवा करण्यासाठी काय लागेल, तुम्ही जसं म्हणजे एक म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच. एक पॉझिटिव्ह अप्रोच, क्वालिफिकेशन कोणतेही असो, हा, जर तुमची जिद्द आणि उमेद असेल तर तुम्ही काही अचीव्ह करू शकता. इंजिनियर म्हणजेच इंजिनिअरिंग काम करू शकतो एक लोकांचं डोक्यात असं नाही. म्हणजे आता तुम्ही बीएससी केलाय, बीएससी करून मी डिप्लोमा मेटलर्जिकल इंजिनिअरिंग केलं एक्सटर्नल. ते कधी केलं? ते मेननला असतानाच मला स्कोप दिला ते डिप्लोमा मेटलर्जिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर ज्या बीएससी करून माझ्या अनुभवावरून मला पीएचडी ऑनर झाले. रेग्युलर पीएचडी करणं खूप सोपं आहे. ऑनर म्हणजे आता अभ्यास करून आपण जे म्हणतोय पीएचडी करायचं असेल तर बॅचलर कर, मास्टर कर, मग पीएचडीला अप्लाय कर. गाईड घ्यायचा, टेसिस द्यायचा. त्यानंतर पण ती एक लाईन झाली. दुसरी तुमची लाईन अशी आहे की बाबा माझं बीएससी झालंय, कंपनीनं सांगितलं म्हणून मी डिप्लोमा करतोय, एवढंच माझं पेपर दाखवायला क्वालिफिकेशन आहे. पण एक्सपिरियन्सच्या बेसिसवर आणि माझ्या ज्या सगळ्या ज्या पॅटर्नमध्ये बसलो आणि मग मी पीएचडी केलं. बरोबर, ही वेगळी टाईपच आहे. म्हणजे आता तुम्ही एक बेसिक गुजर आपल्या कोल्हापुरी भाषेत, सपोज इंजिनियर हा इंजिनियर ओळखायचा कशावर? कोल्हापुरी म्हणजे आपण एक कोल्हापुरी साडी नेसवली, एक पतिव्रता आहे, एक देवदासी आहे, भीक मागणार, एकसारखा मेकअप केला, एकसारखं त्यांना ड्रेस साडी वगैरे नेसवली आणि मोठे जज बसवले. आता यातले पतिव्रता कोण ओळखा, देवदासी कोण ओळखा आणि भिकारी कोण ओळखू शकते का? नाही. इंजिनियर फक्त डिग्री सर्टिफिकेट म्हणजे इंजिनियर नव्हे. ज्यावेळी फील्डवरती त्याचं जे स्वतःचं इनोव्हेटिव्ह डोकं काम करेल त्यावेळी तो इंजिनियर म्हणायचा. म्हणजे मग त्याला डिग्री लेणं देणं नाही. हा, म्हणजे आपण म्हणतो ना इंजिनियर बाय हार्ट. इंजिनियर कोल्हापूरला एक वरदान आहे. मी कोल्हापुरी म्हणून म्हणत नाही, महाराष्ट्रीयन म्हणून म्हणत नाही, पण इंजिनियर्स आर बाय बॉर्न आणि दॅट इज इन कोल्हापूर ओनली. कोल्हापूरमधला जवळजवळ कोल्हापूर इंडस्ट्रीमध्येच इथल्या पुण्याच्या, औरंगाबादच्या अल्युमिनियम डायकास्टिंग सगळे हेडिंग करणारे सगळे कोल्हापूरचे पब्लिक. मिंडाला हेडिंग करणारं कोल्हापूर, इंडोर्सला हेडिंग करणारं वरदान तुम्ही म्हणते बरोबर. कोल्हापूर म्हणजे फाउंड्रीचा एक खाप समजा. बरोबर आहे. तर सर इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आभारी आहे आणि तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीने तुमचं डॉक्टरेट पीएचडी कशी झाली ते समजलं, त्याच्याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन आणि इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू परत एकदा. धन्यवाद. ओके.